कुणी मिळवा रे राम राया, कुणी जागवा रे राम राया, अंतरीच्या रे देवराया. खरी सुख शांती मिळवाया, खरी सुख शांती मिळवाया, ठाई कल्याण साधाया, ठाई कल्याण साधाया, कुणी मिळवा रे राम राया, कुणी जागवा रे राम राया, अंतरीच्या रे देवराया. खरी सुख शांती मिळवाया, खरी सुख शांती मिळवाया, ठाई कल्याण साधाया, ठाई कल्याण साधाया, कुणी मिळवा रे राम राया, कुणी जागवा रे राम राया, अंतरीच्या रे देवराया. हे आव्हान आहे, विनवणी आहे, कळायला सोपी आहे. आपण ही विनवणी का केली आणि त्या संबंधीचा थोडा खुलासा आपण पहिल्या दिवशीच्या निरूपणामध्ये जवळजवळ 2 दिवसाचा खुलासा आपण केला. काय निरूपण त्याचं करता आलं ते शक्य झालं ते केलं. आता फक्त समारोप करू. हे आचरायला काही अडचणी आहेत, गोष्टी आहेत. त्याच्या आचरणात 1-2 मुद्दे आहेत. त्याकडे जाण्यापूर्वी एक मोठा मुद्दा याच्यात आहे. कुणी मिळवा रे रामराया, कुणी जागवा रे रामराया, अंतरीच्या रे देवराया. हे कुणीतरी करा असं म्हटल्यासारखं आहे असं वाटतं. कुणीतरी करा, मला लागू नये. आपली अडचण आहे. अंबराव महाराज म्हणतात पोथी स्वतःवर घ्यावी, पोथी आपल्यावर घ्यावी. तेव्हा तसं हे आहे, त्या अडचण तिथे आहे. तर ते कुणी मिळवा म्हणल्यानंतर असं वाटतं ज्यांनी कोणी मिळवलं नाही अजून, ना कोणाला जाणीव नाही, त्यांनी कामाला लागावं. तुझे जे बांधव आहेत त्यांनी कामाला लागावं. गुरु तर करतीलच. म्हणजे उद्धार, रामाची, पांडुरंगाची प्राप्ती, ही जी प्राप्ती आहे ती म्हणजे आपल्या वर्तनातला आणि अखंड स्मरणातला देव आहे. तो असेल तर खरोखरच हा प्रश्न नाही आहे. जरी मी म्हटला असला तरी नाही आहे. ज्यांच्या अंतरंगात जागा आहे आणि जो कशा अर्थाने दिसतो ते सांगितलं की तो स्मरणातून दिसतो सततच्या, आणि त्यांच्या वर्तनातून दिसतो. जिथे दिसतो तिथे एक वेळ हा प्रश्न येणार नाही. पण बाहेर पाहावं तर परिस्थिती काय आहे ती आपण बघावी, आपल्या देवत्वाची बघावी. नाही तर आत पाहावं तरी कळतं की प्रतिक्रिया काय होतात. शांती, खरी सुख शांती मिळवाया असं म्हटलंय. तर शांती ढळते का, तोल सुटतो का, समाधान हालतं का, मग राम अजून जागा नाही किंवा मिळवायचा आहे अजून. ठीक आहे, झलक मिळाली असेल पण अजून तो मिळवायचा आहे. काल आपला विषय झाला, आपल्याला आठवत असेल
आपण भरताचं बोलत होतो शेवटी की काय प्रतिक्रिया दिली, काय त्याच्या चेहऱ्यावर होतं. तुला राज्याभिषेक करतो म्हणून सांगितल्यावर जी प्रतिक्रिया होती, जशी शांतता होती, तशी समाधान होतं, तसंच आता त्याच्याऐवजी आम्ही भरताला बसवतो आणि तुला 14 वर्ष वनवासात पाठवायचं ठरवलंय हे सांगितल्यावर तशीच शांती आणि समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. असं वसिष्ठांनी सांगितलं, आपण ऐकलं, हे छान आहे. पण आपण क्षणभर विचार करा, आपल्याकडे शपथविधी ठरला, आधीपासून कॉल आलेला आहे आणि नंतर आयत्या वेळा कॉलला टीममधून ड्रॉप करायचं ठरलंय सध्या तरी. तो पहिलं विमान चार्टर्ड फ्लाईट टाकली काढून आधी पक्षश्रेष्ठींच्याकडे दिलेलं पळू पण त्यात सुद्धा पुन्हा प्रतिक्रिया आहेत. सुखसमाधान शांती म्हणजे हे बोलायला तर सोपं आहे, प्रतिक्रिया आहेत पुढे. बाहेर पाहतो ना आपण, म्हणून हे बाहेर आधी विनंती करून पाहायचं, तुम्ही मग कमिटमेंट केली होती, हे केलं होतं, ते केलं होतं, आपण पाहतो तिथे काय होतं दिल्लीमध्ये. विनंती करून मग शक्ती प्रदर्शन, मग धमक्या, आडवाडवे आणि मग पक्षाचा राजीनामा देणं. त्यातून काही समजा इकडून तिकडे करता आलं आणि यांचंच पाडता आलं तर काय बघ काय होते मग शपथविधीचं. असं इतकं ते आहे सगळं आपलं. एवढे ते कशाला त्याच्या खाली जरा उतरलं, तिकीट देतो म्हणले नुसतं आणि नाकार, तो यासारखे येतील, देतो म्हणले ठीक, नाही म्हणले बरं ठीक. ते राम, ते आता भरतच जाणून रामाचं मगाशी सांगितलं ते आल्या तर त्यात राम आहे, हे मोठ्यांचं आहे, ठीक आहे. आपल्याला काही या पातळीवर काय कुठे जावं लागेल असेल फारशी परिस्थिती नाही कदाचित. समजा आपल्या आपल्या ठिकाणी काही पैशाची खोट आली, माणसं काय पाकिट पडलं, हरवलं. असताना चेहरा होता तसा पडल्यावर असतो, म्हणजे पाकिट पडल्यावर. त्याच्या आधी चेहरा पडतो, नंतर म्हणून पुन्हा पडण्याचा गोंधळ व्हायचा काहीतरी म्हणून सांगितलं. पाकिट पडतं मग चेहरा पडतो. असेल गरजूसाठी असं नाही वाटत. पडलं, बेसावत होतं, इथं चूक आपली आहे, पडलं ना. आता गरजूला तो इथे येणार आहे, त्याच्यासाठी ते इथं पडले, तर आणखीन दुसऱ्या ठिकाणी पडू शकलं असतं. पडायला तर काय, हे ठिकाण पाहिजे असं थोडंच आहे. याच ठिकाणी पडलं याचाच अर्थ इथे गरजू कुणीतरी जवळ आहे, त्याला त्याची गरज आहे, तहानलेलं आहे, त्यामुळे ते पाण्याचा पेला आहे, तो दुसरं काही नाही, तो त्याच्यासाठी आहे. असं ते चेहरा न पडता ते राम ते तपासून बघावं लागतं, म्हणजे कळतं बरोबर आहे की नाही. काय व्यवसाय कसा, समजा आपलं टेंडर गेलं, काय कॉन्ट्रॅक्ट गेलं, किंवा काय समजा व्यापारात काय घोटाळे, नोकरीत म्हणा, काय कोणाच्या सगळीकडे सारखंच आहे. ते प्रमोशन घेत त्यात बरोबर त्याला मिळालं, कोणा इतकं कशाला, इतकं खाली आले. आता घरातल्यानं किंवा अगदी मित्रानं, अलीकडच्या भाषेत मैत्रिणीनं म्हणा, कशाला होय नाही म्हटलं. चित्ताचं चित्र पहा, राम आहे का काय आहे. राम असेल तर म्हणाल ठीक आहे, तुझी इच्छा. राम नसेल तर चित्त घुसळून निघतं, बंड करून उठतं चित्त. ते राम नसल्याचं लक्षण. आता तो मनुष्य बाहेर काय करील याची शाश्वती नाही, याची अवस्था आहे. कारण जितका अविचार पसरवला गेलेला आहे, त्याची जी प्रतिबिंब आणि प्रतिसाद सगळीकडे म्हणतात. पूर्वी आप्पा म्हणाले ते आपल्याला आठवत असेल की कोर्टात असं नातं नाही की ज्याच्यातला वाद न्यायालयात गेलेली नाही, आपल्याला आठवत नाही, ज्याचा वाद कोर्टात नाही, अशा तऱ्हेचं नातं नाही आहे म्हणाले गोष्ट. ती बारीक कोणी त्यांचं लक्ष असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यावर वापरे. आता त्याच्या पुढच्या दुर्दैवाची वेळ आलेली आहे की चुलता नाही, पुतणी नाही, नणन नाही, भावजी नाही, काय नाही, असं कुठलंही नातं नाही. आपण बघतो ना अलीकडे नुसतं अत्याचार होत नाही, खून होत, बातम्या असतो सपासप वार केले, काय केलं, हत्या केली, खून केले, त्याचे प्लॉट काय केले ऐकवत नाही. अक्षरशः हे सगळं आपल्या समोर चित्र रोज सकाळी येतं, ते समोर असतं. घाटात काय फेकतात, काय करतात, गुन्हेगारी टी व्हीवाले काय शिकवतात आणि काय न शिकतात किंवा आणखीन कुठे शिकतात. कुठल्या कुसंगामध्ये कुग्रामीचा वास, समर्थांचा अभंग अगदी ह्यावरच आयुष्याचा नाश.
विद्येचा अभ्यास तेथे घ्यायचा असं जे म्हणाले ते अहो ज्याचं काही नातं नाही आहे, जो किंवा जी कोण नातं ठेवू इच्छित नाही, त्याच्यावर अशी टाकणारी माणसं आहेत, वार करणारी माणसं आहेत, ती माणसंच आहेत. ही कुठून संस्कृती आली आणि कुठे गेला तो राम, तेव्हा ती हाक आहे, जागो आहे, तो अंतरंगातच आहे ना. मग ते ही माणसं नाहीत का अंतरंग नाही आहे, पण त्यात तर राम नाही, म्हणूनच आहे. त्यांना असं समजू नका, हा खूप सूक्ष्म गोष्ट आहे, पाहायला गेलं म्हणजे बारकाई लक्षात येतं. ज्यांना इतकं वाईट करणं जमत नाही ते कमी वाईट करतात, एवढंच. ज्यांना तेही जमत नाही ते मनात खरखरत राहतात आणि वेळेची वाट पाहतात, तिथं राम नाही. तेव्हा पहिल्या मुद्द्याचं उत्तर मलाच द्यायचं एवढंच की हे इतरांसाठी आहे असं समजू नये, हे पहिली गोष्ट. जे काही वरून येत आहे ते सगळं आपल्यासाठी आहे. आता हे करण्यामध्ये, आचरण्यामध्ये मी म्हटलं 1-2 अडथळे आहेत. ते अडथळे कशा स्वरूपाचे आहेत? एक तर आपण सतत प्रपंच करीत असल्यामुळे आणि सतत प्रापंचिक लोकांच्यात वावरत असल्यामुळे त्याला पर्याय नाही आहे, म्हणून सावध नसणं आणि असणं याला पर्याय आहे. प्रापंचिकांच्यात तर संतोषपूर्व स्वभाव वावरतात, स्वतःच प्रपंच करणारे, तिथं तिन्ही अडचण आहे. जे सावध असतात त्यात फरक आहे. तर त्यामुळं सुखाच्या ज्या कल्पना आहेत त्याच्यावर सुद्धा प्रपंचाचा प्रभाव आहे. चला, त्यामुळे सुखशांती मिळवाया म्हटलं की ते पुढचं लागू होतं. सुखासाठी जमिनी हिमालय, सुखासाठी जमिनी हिमालय, कुणी सत्तेसाठी झटले, कुणी सत्तेसाठी झटले, मान पैशासाठी झुरले, मान पैशासाठी झुरले, बुवा बाजी व्यसना भुलले, बुवा बाजी व्यसना भुलले, तरी शांती ना पावले, तरी शांती ना पावले, जगी थोर लोक ही भ्रमले, जगी थोर लोक ही भ्रमले, कल्याणाचे मर्म कळाया, कल्याणाचे मर्म कळाया, कुणी मिळवा रे रामराया, कुणी गाढवा रे रामराया, अंतरिचा रे देवराया. सुखाच्या कल्पना, शांती मिळवायच्या कल्पना, ह्या अशा जमिनी, इकडे सत्ता, मान, पैसा, व्यसन ह्याच्यातून जातात. कारण प्रपंचाचा प्रभाव आहे, आजूबाजूचे लोक ते करत आहेत, म्हणून मला ते करावं असं वाटतं आणि त्यानं सुख मिळेल असं वाटतं. सुख म्हणजे काय नाही हे कोण विचारायला जात नाही. बाकीचे करता आहेत आणि ते सुखात आहेत असं आपल्याला वाटतं. आपण सतत त्यात राहतो म्हणून ते खरं वाटायला लागतं आणि सावध नसतो. हे पहिल्यांदा म्हटलं तसं. शेत म्हणजे काय, आता अजून अजून चांगलं खाऊ, अजून चविष्ट खाऊ, सावध राहा. आता त्या हॉटेलिंग जे मॅनेजमेंट निघाली ते आपण जे शिकतो ती खूप सॉफिस्टिकेटेड, म्हणजे असं म्हणायला पाहिजे, ती अशी आहे. चीनमध्ये आता ते माणसांच्या एक्सक्रेटापर्यंत गेलीत, पदार्थ इतकं वाईटपर्यंत गेलेले आपल्याला कल्पना नाही येणार. पण हे आता तिथपर्यंत पोचलं जाऊ, विचारायचं सुद्धा कारण नाही. तर आणखीन चविष्ट, आणखीन वस्तू आणू, आणखीन लोक संग्रह करू, घर घेऊ,
लहान असेल तर मोठं घेऊ, सुख पाहिजे ना, आणखीन सुख पाहिजे, मोठं घेऊ. बंगला असेल, 1 मजली असेल, 2 मजली करू, वाढवीत राहू, लोकांनी बघत राहावं असं करू, डिझाईन करू, मार्बल करू, शेकाट टाईल्स घालू. आणि आता आणखीन पुन्हा वेगळं वाटावून रस्टिक फील देऊ त्याला. आर्किटेक्ट समजत आपल्याला, आपण त्याला आता रस्टिक म्हणजे काय, खेड्यासारखं घर बांधूया असं म्हणल्यावर साध्या गोष्टी. खेड्यात जसं तांबड्यामध्ये घर असतं ना, तसं तुमचा बंगला करूया आपण, मध्ये कुठेतरी पेस्ट बनवत राहत असली म्हणजे रस्टिक फील येतो त्याला. तेव्हा खाडवळ, खेडवळ, गावंडावळ असं जे म्हणतात ना, तर तशा पद्धतीचं त्यांना म्हणायचं. फक्त रस्टिक फील म्हणल्यावर तर वाटतं, आणि बजेट जास्त असतं त्यामुळे नक्की खरं वाटतं. आपले हे मर्यादा कळत नाही. रस्टिक फील देऊया, काहीतरी वेगळं करू आपण. वेगळं करणं म्हणजे सुखाच्या कल्पना आहेत. ही सगळी प्रापंचिक ठेवण आहे सुखाची. मी सुखी असणं नव्हे. आपलं काय कल्पना झाल्या, मी सुखी असण्यापेक्षा दुसरा दुःखी असणं आणि मी सुखी असणं असं एक सूक्ष्म त्याच्यात परत असतं. काय अवस्था आहे कोणाष्ट. दुसऱ्यापेक्षा काहीतरी असायला पाहिजे. दुसऱ्यापेक्षा ते माझं घर मोठं असायला पाहिजे, वेगळं असायला पाहिजे. मी सांगितलं असं चकाचक असण्यापेक्षा सुद्धा एकदम असे दगड बिघडलं बाहेर. मी सांगितलं ना असं ते वेगळं आहे ना, म्हणजे ते त्यामुळं मग ते लोक म्हणतील, म्हणजे तो मान मिळेल ना, लोक स्तुती करतील, मग या होईल ते. दुसऱ्यापेक्षा मी सुंदर असलं पाहिजे. दुसऱ्यापेक्षा सुंदर, क्षमा करा, दुसऱ्यापेक्षा सुंदर दिसलं पाहिजे. असं पाहिजेच नाही, असायला असेल तसंच असणार. दुसऱ्यापेक्षा मी सुंदर दिसलं पाहिजे, असायला काही लागतच नाही. तो आहे फार तर अंतरंगात शिरा म्हणजे आणखीन सुंदर होईल. गंमत आहे खरोखर की असं दिसायला सुद्धा 5-5 हजार रुपये महिन्याला खर्च येतो आणि करतात लोक. हो, बातमी आहे. पण तिथलं 20,000 त्या मुलीला पगार आहे, त्यातला 5,000चं बजेट आहे. म्हणजे माझं छान आहे, मुलाखती आहे त्याच्यात. आता त्यात सुद्धा पॅकेजेस आहेत. म्हणजे आता इथे पॅकेजेस मिळतात म्हणलं, तिथे पण पॅकेजेस असणार काहीतरी. त्या पॅकेजमध्ये थोडा खर्च कमी असेल माझा, थोडा अंदाज आणखीन थोडं कमी झाला. तर पॅकेजला तिकडे चार्ज केलं जाणं, तर तसं जवळ पॅकेज आहे, त्यामुळे तिथे थोडं पॅकेजमध्ये कमी पडतं आहे, 5 म्हणजे 4 पडतं आहे ॲव्हरेज. तेव्हा राम असणं म्हणजे चांगलं असणं, दिसणं नाही. राम असणं म्हणजे सुंदर असणं अंतरंगाने. अंतरंगाने जे सुंदर आहे ते चांगलं असतंच, पण हे प्रापंचिक मनाला पटत नाही. दिसतं तेव्हाच ते सुंदर असतं, दिसतं तेव्हाच ते चांगलं असतं असं वाटतं. ते कळायला म्हणूनच ते आता तरी जाय जाय वगैरे समर्थाने अभंग लिहिलं आहे, ते जे लिहिले ते त्याच्यासाठीच लिहिलेत. संत संग देई सदा जे काय म्हणले ते तेवढ्यासाठीच म्हटले. तेच कळते की चाललंय माझं ते प्रापंचिक ठेवणीचं काम, ते प्रापंचिक ठेवणीचं आहे, ते चुकीचं आहे हे कळायला आकलन व्हायला असंच जावं लागतं. असं म्हणतात की इंद्र एकदा पृथ्वीवर आले. म्हणजे माहिती आहे आपल्याला, सुंदरही आहेत, सामर्थ्यवान देव आहेत. म्हणाले की पृथ्वीवरच्या लोकांना एक संधी देऊन टाकू. ज्याला जी वस्तू कुरूप वाटते, सुंदर नाही असं वाटतं, ती आणा, मी आहे, सुंदर करून देतो. तेच इंद्राचेच अवतार आहे ते अलीकडे सगळीकडे. फक्त त्याला पार्लस वगैरे म्हणतात, म्हणजे मोठ्या इंग्रजी आपल्याला कळत नाही त्यातलं काही, त्यामुळे मला तर काही. तर आणा, ते सुंदर करून देतो तुम्हाला जे वाटतंय ते. असंतुष्टी असेल कुठली तर ती आणा, संतुष्ट करून देतो. ही लागली सगळ्यांची, ज्याच्या त्याच्याकडे येते सुंदर व्हावं असं वाटतं. त्यासाठी एखाद्या प्रीमियरला असावी ना, किंवा IPL वगैरे तशी तिकीट आणा, लाईन करून टाकलं. इंद्राचं काम आहे, सगळ्यांना खुश केलं. मग आपले दूत एकदा, म्हणजे सर्कस जसे आशा गुंडाळते म्हणतात ना, तसं एकदा शेवटी दूतांना पाठवलं आणि घोषणा केली की ही जी स्कीम माझी होती इथली, जिचा शेवटचा दिवस आहे, सेल सारखंच असतं ते. इंद्र वगैरे असल्या लोकांचं काम किंवा हे अशी पॅकेजेसचं काम हे सेल सारखंच असतं. तर इंद्रासारखे दूत, इंद्रासारखे देव, बरं का, इंद्रासारखे देव म्हणतो, इंद्रासारखे देव सुद्धा माणसांना सुद्धा बनवू शकतात. देवांना बनवतच असतील, माणसानं पण बनवतात, हे लक्षात ठेवावं. म्हणून कृष्णाला त्याला दरडावं लागलं खाली येऊन. आपल्या लक्षात असेल, तो इतिहासच आहे.
कोण इंद्र? हे म्हणणारा माणूस पृथ्वीवर हा का उगवला, का जन्माला आला, कृष्ण जन्म का झाला, अनेक कारणांसाठी झाला. इंद्राला तर डावावं लागलं, तुझी मराठी इथं नाही. तेव्हा देवाला, त्या राजाला, देवराजाला सुद्धा दरडावं लागतं त्याला. असा कृष्ण जन्म माणूस. यांनी दूध पाठवले, ही स्कीम संपत आली, शेवटचा दिवस आहे. कुणी इच्छुक वगैरे राहायला असलं तर गावात चौकशी करून या. बेनिफिशियरी, लाभार्थी, इच्छुक, वंचित नाही ना कोणी राहिलं यापासून. एखाद्या वेळा पेपर टी व्ही पाहिले आपण, डेली लिहायला पाहिले नसले तर असेल त्या काळात काय टी माहीत नाही. तेव्हा एक जण त्यातला दुधातला पोचला, मात्र एका झोपडीमध्ये पोचला. एक साधू बसला, त्याला विचारलं का आपल्याला कल्पना नाही, अशी काही स्कीम वगैरे आहे, इंद्र आलाय वगैरे, काय माहिती नाही. त्यांनी सांगितलं त्याला समजावून, स्कीम कशी आहे, तुमचा कसा फायदा होईल, कसे सुंदर व्हाल. हो, साधून सो लागतो अलीकडे सुंदर व्हायला, असं माहिती बराच असतो मेकअप, उतरतो नंतर सोडा, पण असतो. तेव्हा त्यालाही वाटलं स्कीम सगळी समजावून सांगावी, असं सुंदर होईल, हे होईल, ते होईल. आणि याला काही माहीत नाही आणि हा वंचित आहे, राहिलेला आहे. तेव्हा केस सापडावी तसं त्याला आनंद झाला. दूत आला, कारण साहेबांची आता मर्जी मिळाली. एक माणूस आणलं बाबा, लाभार्थी राहिलेला. तेव्हा त्यांनी सगळं समजावलं. साधू म्हणाला, इंद्राला एकच सांग, माझ्या या मनुष्य जन्मासारखा भक्तीचा मळा फुलवू शकणाऱ्या मनुष्य जन्मासारखा सुंदर जन्म दुसरा नाही, तो मला मिळालेला आहे. मला काही करायचं नाही सुंदर बिंदर आणखीन, आणि होऊ शकत नाही. आणि मी ईश्वराच्या चिंतनानं, मनुष्य जन्म सुंदर आहे, तो मला आधीच मिळालेला आहे. आणि त्यात माझ्याकडून जो ईश्वर चिंतन झालं आहे, त्यानं जी मला जो आनंद आणि जी आत्मसंतुष्टी प्राप्त झाली, त्यामुळे माझ्याकडं असंतुष्टपणा काही नाही. हा निरोप माझा त्याला देऊन टाक, इथे शांती आहे ठिकाणी, तिथं राम आहे आणि तिथं तो जागा आहे. म्हणून सत्संगात हे कळेल असं म्हणतात ते तेवढ्यासाठी. आपल्याला प्रापंचिक मन काय सांगतं, सारखं सांगते हे कर, ते कर, ते आण, हे आण, ते आण. इंडियनचं नको, सॅमसंग आण, हेडफोन आण, कपडे घे, घड्याळ घे, मिलर, हाय लाईफ, माय लाईफ काय, हाय लाईफ काय, मारुती नको, पोलो घे, व्होक्सवॅगन, पोलो घ्या, पोलो घ्या. जॉईन व्हा, पुढे वॉरियर्स, जॉईन व्हा. फॅन गँग म्हटलं जॉईन व्हा, लोक हजारो लोक पळतो आपले सगळे जॉईन. फर्निचर एक्सपो जावा, लाख रुपये फर्निचर, लाख रुपयाच्या काही फर्निचरच नाही, एक्सपो आहे, जावा पळा. तेव्हा छान आहे. म्हणजे काय प्रापंचिक मन करतं त्याच्या आपल्यासमोर हे असावं की सुखाच्या कल्पना काय आहेत, हा एक मोठा अडथळा आहे. त्यामुळं त्यांच्या खऱ्या कल्पना कळत नाहीत. यांनी सुख आणि शांती मिळत असती तर साम्राज्य नांदलं असते ते शांतीच. ते जसं काय सोन्याचा धूर निघत होता म्हणत होते, ती जी समृद्धी होती तशी शांती आणि आत्मज्ञान नांदलं असतं. ते नाही नांदत, डोकं बिघडवून जाईल, जातच आहे. आज आपलं जात आहे, मग घरात त्यांचं जातं. आपल्याला कल्पना आहे काय होतं नंतर. तेव्हा ही अस्वास्थ्याला आमंत्रण ठरतं. सुखशांती मिळवण्याच्या, शांती मिळवण्याच्या कल्पनांच्यावरही प्रपंचाचा प्रभाव आहे. तो अजून काहीतरी कर्म करूयात आहे, कारण प्रपंचच मूळ कर्माचा आहे. सहज कर्म करत राहणं हा प्रपंच आहे. त्यामुळं असं वाटतं की शांती मिळवायची झाली तरी कर्म केली पाहिजेत. त्यासाठी कदाचित एखादी शांती संस्था, शांती संस्था काढू, मग सगळे मिळून शांतीचा प्रचार करू. काल म्हणलं तसं घरात नाही पटत, शांतीचा प्रचार करू, अजून कार्य करू, अजून एखादं पद मिळवू, प्रतिष्ठा मिळवू, मान मिळवू, अजून पैसा मिळवू, अजून व्यवहार करू, घरांचे करू, शेअर बाजार करू, धंदा वाढवूया. त्यात बुवाबाजीचं तंत्र जमलं तर फारच होईल, उकळ पांढरं झालं म्हणायचं.
शाळा कॉलेज इंजिनिअरिंग विना अनुदान काय जमेल ते ॲडमिशन होण्याच्या अहो आता काय साखर कारखान्यात दम राहिला नाही. बघितलं आपण सूतगिरणीत काय राहिलं नाही. होतं त्यावेळेला होतं सगळं. मॉलसुद्धा जवळजवळ आता फ्लॉप गेले. त्यात सुद्धा बरेच लोक पडले होते आपल्याला माहिती आहे. सुखाच्या कल्पना अशा आपल्याकडे येतात आणि आपण बोलत त्याच्या मागे जातो. उद्योगपती आपले उद्योग सोडून काही उद्योग सांभाळून किंवा कमी करून हॉस्पिटल वगैरे काढतात. बघितलं असेल अधिक पैसा आहे त्यासाठी आहे. मग अधिक पैशाने का होणार तर सुख शांती. बघू आता किती न मिळते काय ते. आतापर्यंत जे मिळेल नाही ते आता मिळणार आहे. जमिनी घेऊ फ्लॅट काय जे भ्रम आहेत ते भ्रम आहेत. त्यापेक्षा जिथे आहात तिथे सुख शांती आहे. काय करतो माणूस बघितला आधी चार चौघात एखाद्या चांगल्या साध्या घरामध्ये माणसांचे एकमेकांच्या सहवासात एकमेकांची विचारपूस करीत कदाचित त्याचा थोडा कधी त्रासही वाटत असेल नाही असं मी म्हणत नाही. वाडा संस्कृती होती त्यावेळेला थोडा त्रासही होता पण मदतही होती तशीच. त्याला दार उघडं राहिलं कोणाचा आवाज आला काय झालं कुठं वाजलं काय झालं हेच मनुष्य चौकशी करणार आहोत. तर त्यातून सुखशांतीकडे प्रवास पण पानभर जाहिराती येत नाहीत आपली. ती हिरवळ फक्त आपणच त्या सगळ्या ह्याच्यात वगैरे पडून सेक्युलर आयडियल सोसायटी नोबडी सिरीन पॉइंट्स सिरीन ॲटमॉस्फिअर एकदम सगळं असं पॉन्ड्स स्कूल ब्रीज वाचत जातोय. आता तसं एखादं झुडू काढली तर बरं वाटेल पण असली नको बाबा हे काय कोट्यावधी रुपयाची झुडू काय तर तसलं नाही. हे आपले फुकट इकडून आवाहन केलं हे म्हणले गरज असली तर पाठवून देतो त्यातला प्रकार आहे. तर असलं काहीतरी मनात निर्माण होतं सुखशांतीबद्दल. मग आणि जातात नाही असं नाही सगळं करून ते माय घेऊन डोक्यावर जातात आणि गेल्यावर तिथं सतत भीती वाटते. सिक्युरिटी आहे आपण एकटीच बस कोणच नाही. बंद फ्लॅट फुटतात बाहेर वॉचमन बसवतात ते घेऊन ते काय ते बसलेले घेऊन म्हणजे घेऊन नव्हे ते अलीकडे फार झाले घेऊन नव्हे बंदूक घेऊन ते बंदूक घेऊन बसले असतात ते फार प्रतिष्ठित झाले अलीकडे. बंदूक घेणारे वेळ झालेला असं झाले. तसलं काही नाही. तरी आणखीन एक फळ आणि आणखीन सुखशांतीचे उलटी वाट आहे. सावलेली तेव्हा होईल माणूस तरी. तर ते बिचारे बंदुका घेऊन बसले तर रजिस्टर घातलेली आहेत. प्रत्येक माणसाचं पूर्ण नाव पत्ता नाते संबंध तुमचं हे कशासाठी आला किती वेळ थांबणार सगळं लिहून घेतात. तरी तिकडं बंद फ्लॅट फुटतात. असं होऊन जर बंद फ्लॅट फुटला तर भीती वाटते. कोणी ढुंकून सुद्धा बघत नाही. 2-2 दिवस मृतदेह सापडलेले आहेत आपल्याला. 2-2 दिवस आत राहिलेले मृतदेह सापडलेत कारण आपणच सेक्युलर्ड ठिकाणी आलो. कूल ब्रीज त्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच 4 माणसं गोळा लगेच संस्कार त्याला पोचल लगेच स्वर्गाला चला मोकळे. 2 दिवस दारात शेवटी माणसं गोळा करायची वेळ येते. फोडू का नको असं होतं. शेवटी ते पोलिसांना शेवटी त्यांच्या ताब्यात द्यायची वेळ येते. काय करायचं. पण आपली काही सुखशांतीची दिशा ही आहे का ती आहे हे काही उलगडा माणसाला होत नाही. करून घ्यावा विचाराने नाही तर कठीण आहे. तेव्हा यासाठी पैसा जमिनी नेमले पुन्हा पैसा राहायला जागा पाहिजे ही मूळ गरज आहे माणसाची. त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. प्रत्येकाला ती मिळावी आणि मिळेल कष्ट करतोय नक्की मिळेल. पण सौदाबाजी झाली की घरादाराला अस्वास्थ्य निर्माण होतं. मग त्यातून दुर्बुद्धी मग कर्म मग पुन्हा उद्योग मग परत दुर्बुद्धी असं दुष्टचक्र आहे ते. कारण कर्म करतो अकारण करतो कर्माचा परिणाम म्हणून पैसा येतो म्हणून परत दुर्बुद्धी होते. परत असं वाटतं की आणखीन यावं आणखीन कष्ट कर. पोट केवढं दिले आपल्याला काय सांगायचं. परमेश्वराने सगळं मापानं दिलेलं आहे. पायाची लांबी सगळे हे 2 पाय जे ज्याच्यावर कर्म करायची ज्याच्यासाठी पायी फिरायचं ज्याच्यासाठी पायी यात्रा करायच्या त्यांचं तरी निदान हे पाहू प्रमाण काय पोटाशी आहे एवढ्याशा द्या. पण पोटापुरते काम प्रिय अगत्य तो राम असं
अगत्य ते पोट. हा जो प्रवास आहे हा चुकीचा आहे. शांती मिळवायची आहे, सुख मिळवायचं आहे, ते अशा दिशेनं कधीच मिळत नाही. एवढं लक्षात ठेवतेच आहे. सुखासाठी जमिनी हिमले, सुखासाठी जमिनी हिमले, कुणी सत्तेसाठी झटले, कुणी सत्तेसाठी झटले, मान पैशासाठी झुरले, मान पैशासाठी झुरले, बुवा बाजी व्यसना झुरले, बुवा बाजी व्यसना झुरले, तरी शांती ना पावले, तरी शांती ना पावले, जगी थोर लोकही भ्रमले, जगी थोर लोकही भ्रमले, कल्याणाचे मर्म कळाया, कल्याणाचे मर्म कळाया, कोणी मिळवा रे राम राया, कोणी जागवा रे राम राया, अंतरीच्या हे देवराया, नच शांती विषय स्पर्धेचा, नच शांती विषय स्पर्धेचा, नच बाजारी घेण्याचा, नच बाजारी घेण्याचा, आभास सर्व सौख्याचा, आभास सर्व सौख्याचा, अंती ठरतो अस्वास्थ्याचा, अंती ठरतो अस्वास्थ्याचा, घेतो खास काळ जन्माचा, घेतो खास काळ जन्माचा, होई सावध तो भाग्याचा, होई सावध तो भाग्याचा, नरदेह व्यर्थ न जजाया, नरदेह व्यर्थ न जजाया, कुणी मिळवा रे राम राया, कुणी जागवा रे राम राया, अंतरीच्या हे देवराया. शांतीच्या ज्या कल्पना आहेत, सुखाच्या ज्या कल्पना आहेत, काही झालं तरी मिळवायचं आहे किंवा आणायचं आहे म्हटलं की बाजारात जायचं आहे असं झालेलं आहे सगळं. काही आता जेवायला बाजारातच जावं लागतं अलीकडे बरेच वेळेला. म्हणजे घरी येऊन जेवता येतं पण बाजारात जाऊन आल्यानंतर जेवतात. खरी सुख आणि शांती देणाऱ्या गोष्टी या घरात, आणि खरं सांगायचं तर आपल्यात आहेत. आपल्यात जर नसतील तर आपण अशांत असाल, आपल्यात असतील तर आपण शांत राहू शकाल. बाजारात नाही एवढं नक्की, बाजार खूप लोकांचा आहे आणि तो काय करायला लावेल. खरं पैशाची गरज किती, जशी पोटाची अन्नाची गरज किती, निसर्गाच्या ताब्यात आहे म्हणून निदान कळतं तरी की आता घशाशी आलं तिथे थांबतो. पैसा बिचारा घशाशी कधी येत नाही. मला फार वाईट वाटतं तेव्हा. हा जर घशाशी आला असता तर फार बरं झालं असतं असं वाटतं. एक वेळ व्यसन सुद्धा घशाशी येतं, उलटेल पण नाही उलट, ते काय पोचतच जातं किती, ते काय कोणाला काय आहे. बाजार आहे तिथे ही शांती नाही, सुख नाही. आपली फक्त पळत राहायचे बाजारामध्ये. बाजार अनेक आहेत. ती गँगस्टार स्टार होती ती कंगना कोणती
6 साली 5-7 वर्ष झाली बाजारात हेअर ऑइलचं मॉडेलिंग करतात. ते आता अलीकडे करायची वेळ आली. त्याला सरळ केस लागतात. पहिल्यांदा कुरळे होते, ते करायला केमिकल लावले. तिनं दिलेली माहिती मी सांगतो. मग आपल्या माझी त्या हेअर ऑइलचं मॉडेलिंग करायचं म्हणजे मग त्याला सरळ केस करायला लागतात. मग केमिकल लावा. बाजारात मिळतात. बाजारात आहे सुखाची सोय. दिल्लीत नुसते केस सरळ करून घ्यायचे झाले. आपल्याला तुमचे केस आहे ते केले आहे तेव्हा आकडे राहिलेत का सरळ राहिलेत का काय कशाचं काय अगदी काय अजागळपणा करावा असं माझं म्हणणं नाही. पण ते सरळ करून घेण्यासाठी केमिकल ट्रीटमेंटला सध्याचा सलूनचा चार्ज ज्या बाई हे चालवतात त्यांनी सांगितलं की इट रेंजेस बिटवीन 8,000 to 20,000. बरं आधी वाकडे करून घेतले असते. हो अंबिकाबाई म्हणून आहे दिल्लीत. तुम्ही विचारात पत्ता घेता तुमच्याकडे विचार नका म्हणजे जाऊन नाही त्याच्यात. हा बाजार सरकारला काय उत्पन्न अशी म्हटलं तुम्ही काय काय करणार अलीकडे कसं कसली सेवा द्या सेवेचा कर मिळाला म्हणजे काय असं आहे बाजार. सरकारचा बाजार त्याचा वेगळा आहे. 7,000 कोटींची उलाढाल चालू आहे ह्या बाजारामध्ये नुसते. म्हणजे आपलं सगळं शिल्लक फक्त केसच चालले हे डोक्यावरच्या त्याच्या बाजार 7,000 कोटीची उलाढाल आहे. सरकार काय म्हणते वा छान चालले हे सगळं पुन्हा ते पुन्हा पांढरण काळं त्याच्यातलं हे पांढरं म्हणजे केस नव्हे बाजार त्यातला बाजार उलाढाल एवढी आहे. देवानं खरं सोन्यासारखं शरीर दिले. केमिकल टोचून घेऊन त्याच्यावर टॅटू काढून चिकटवून मग ते निघता निघत नाही. मग काय ट्रीटमेंट त्यातून मग स्किन डिसीज मग ॲलर्जी करतायत माणसं सुखासाठी. काय सांगा मला सुखासाठी हा आभास सर्व सौख्याचा. का म्हणले इथे पूर्ण विचार करून म्हटले केसेस पाहिल्यात मी की ज्यांना ट्रीटमेंटसाठी जावं लागतं पुढे ज्यांना स्किन ट्रीटमेंटसाठी जावं लागलं या कारणामुळे हे आभास नव्हते का सौख्याचं. तुमच्याकडे पाहावं असं ते चिकटवल्याशिवाय दुसरं काही नाही आहे का. ते जे काय पाहायचं आहे ते चिकटवलेलं जे आहे ते पाहण्याशिवाय दुसरं काहीही आपल्याकडे नाही आहे का जीवनामध्ये आपल्या किंवा निदान आपल्यामध्ये की ज्याच्यासाठी त्याने आपल्याकडे पाहावं. काही नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते चिकटवावं लागलं मी ते तरी पाहिजे निदान करून. आभास सर्व सौख्याचा हे काही म्हटले. कारण पाहिल्याने काय होणार लक्ष केल्याने काय होणार मान मिळणार सुख मिळेल मनाला बरं वाटतं. किती लोक माझ्याकडे पाहतात किती लोक पाहतात कशाला पाहतात ते पाहतात जे तू पाहतात ते तुमच्याकडे नाही बघत. त्यांना पुढे काढायचं ते हा कुठं मिळतो ते बघायचं त्यांना. आणि हा वेगळा आहे का ह्याच्यापेक्षा नवीन काय मॉडेल आले का काय आणखीन त्याच्यात काय डिझाईन आले का हे बघण्यासाठी ते बघतायत. तुमच्याकडे नाही बघत पण ते नाही लक्षात आभास सर्व सौख्याचा पुढे जात होते. काल जसं चादरीची किंमत सांगितली होती त्याची किंमत 2,000 असं आहे ते. आणि हे जर करून जर समजा सुख ही शांती येत असती तर ते काढून यावं आणि घरात कसं शांत असं झालं पाहिजे. घरात नाही आपल्यात तरी झालं पाहिजे की आलो काढून सगळे आता कसं शांत काही करा. घरी भांडणं तुष्ट ते हे मतभेद सगळं आहे. पटत नाही झालं की काउन्सिलिंग सगळे बाद. त्यापेक्षा हात वळा जसे आहात तसेच राहा. फक्त स्वच्छ राहा. भारत स्वच्छता तर दैवी गुण आहे काय हरकत नाही. आहोत तसे स्वच्छ राहावं सहज राहावं जसं आहोत तसं सहज राहावं. शांती राहील आपोआप राहील. स्पर्धा टाका. मी इथे मुद्दम हा जो विषय आलेला आहे शांती हा स्पर्धेचा विषय नाही. त्यात ज्या अनेक गोष्टी टाळायला लागतात त्यातली एक स्पर्धा आहे जी कॉम्पिटिशन आहे. तांत्रिक गोष्टीची एखादी गोष्ट कॉम्पिटिशन ठीक आहे. मुळामध्ये जी स्पर्धा करण्याची वृत्ती शिकवली जाते ती चुकीची आहे. ती आत जाते खोल जाते. तेव्हा डिस्ट्रॉईज द माइंड नॉट ओनली माइंड बट द पीस अँड द एंटायर लाईफ इट्स. हळूहळू ती आघात करत जात असते.
त्या स्पर्धा ही प्रवृत्ती नको. तुम्हीच राहा. म्हणजे कोणी असेल तो, जसं माझं शरीर दिलेलं आहे, तुम्ही जसं आहे, तुम्ही या जगामध्ये फक्त एकमेवच आहे. आपण जसे आहात तसे एकमेवच आहात या जगामध्ये. तसा चेहरा कोट्यावधी हजारो कोटी माणसं झाली तरी सुद्धा अजून एक नवीन निर्मिती परमेश्वर करतोच आहे. आपल्यासारखा माणूस नाही आढळत तसा. नुसतं तसे आपण जसे आहोत तसंच राहावं. कोणासारखंही नको आणि कोणाच्या पुढे मागे जाण्याचे प्रयत्नही नकोत. आपणच राहावं. म्हणून ते जे मी विनंती करतो की निदान विचार घेता तरी वाच. खरी स्पर्धा आहे मान्य आहे, पण ती स्वतःशीच. खरी स्पर्धा स्वतःशीच. बाकी दुःखाचं कारण. कोणाशी जर स्पर्धा करायला गेला तर दुःख वाटायला येईल. कारण परमेश्वराने प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या जन्माला घातले. तो त्याला करता आला नसता का त्याच्यासारखा? निसर्गात काय त्या शक्तीत काय कमी आहे, सृष्टीमध्ये काय कमी आहे म्हणून त्यांना असं करायचं नाही. ते त्यानं करायचं. त्यांना तुम्हाला स्वतंत्र निर्मिती त्यांनी केलेली आहे. ती स्वतंत्रच राहू द्या, ती जशी असेल तशी. होतं काय स्पर्धेमध्ये? मुलांना तर इतकं दबवतात स्पर्धेसाऱ्या. कृष्णमूर्तीने जे लिहिले ते आपण जर वाचलं तर निघूनच जाईल डोक्यातला विचार, मनापासून जर आपण वाचला असेल तर. खरी स्पर्धा स्वतःशीच. आपण आता ही चित्र काढते, छान आहे. पहिल्या चित्रापेक्षा तुझं दुसरं चित्र चांगलं की नाही? हे चांगलं आहे. त्याच्या चित्र दुसऱ्याच्या पेक्षा, हिच्यापेक्षा, त्याच्यापेक्षा चित्र चांगलं की नाही? हा ही नाही, हे नाही. ती स्पर्धावाली लोकांचं काम आहे. त्यांचं दृष्ट्या असेल तर असू देत, करू दे, त्यांना काय करायचं ते. आपला मूळ विचार काय आहे? खरी स्पर्धा स्वतःशीच. मी 5 वर्षापूर्वी जे गात होतो त्याच्यापेक्षा आज चांगलं गातो की नाही? 5 वर्षापूर्वी वाजत होतो त्याच्यापेक्षा चांगलं वाजवतो का नाही? 5 वर्षापूर्वी स्वयंपाक करतो होतो त्याच्यापेक्षा चांगलं करतो का नाही? सगळीकडे स्पर्धा आहे. असं म्हणून मला हे सांगायचं का पडलं तर खरी स्पर्धा स्वतःशीच. कालच्यापेक्षा आज माझ्या स्वयंपाकात एक कणभर पुढे आहे, चांगला आहे. असं काय असेल ते खरं आहे, कारण ते खरं तुम्हाला पुढे नेते. कोणाची तरी काहीतरी करायला जर तो त्याच्यामुळे पुढे गेलेला असेल आणि मग तो घात होतो. ते राऊंडला जात नाही का? पहिल्या स्पर्धेच्या राऊंडला जातात. वीज जिंकला की इतकं छान सगळं वातावरण, सगळं घरामध्ये, मग ते आईस्क्रीम वगैरे ते वरती काय काय लावून मग दुसऱ्या राऊंडला गेले आणि तिथे ते उपविजेते झाले किंवा गेले त्याच्यापेक्षा त्या स्पर्धेमध्ये ती शांतता सगळी. मग सरबत सुद्धा नाही, वर लावून वगैरे आईस्क्रीम वगैरे काय, मीठ काय. मग हिरमुसतात. काय होतं, मुलं लहान असतात ते हिरमुसतात त्या प्रसंगामध्ये. त्यावेळेला त्यांचं जे मॉरल ढासळतं ते तुम्ही नाही उभं करू शकत परत, असं होतं. तर हे जे आहे यासाठी त्यांना स्वतःशी स्पर्धा करायला सांगा. हे तुझं 1 वर्षापूर्वीचं गाणं, हे तुझं आजचं गाणं. तुझं 1 वर्षापूर्वीचं वाजवणं नाही आज, ते 1 वर्षापूर्वी तुझं चित्र हे आजचं. ते तुझं गेल्या वर्षी स्वयंपाक हा या वर्षीचं. करू काय करायची स्पर्धा. त्यात काय इम्प्रुव्हमेंट कराल ती परमेश्वरानं दिलेली मूर्ती तुम्ही अधिक फाईन करतात, बस दॅट्स ऑल. कोणासारखी मूर्ती बनवायची तर परमेश्वर बनवी. आज कोणाचा नाही असं म्हणून जर बंगला बांधायला गेलात तर तोच बघून तसाच दुसरा बंगला दुसरा नाही बांधणार की गेले की तुमचं तुझे काय एकमेव म्हणून काय लिहिलं होतं ते गेलं. आणि तिसरा येईल तो हे 4 बंगले बघितलं त्याच्यापेक्षा वेगळा नाही काय करणार, म्हणजे तेही गेलं. माझ्यासारखे फक्त 2च आहेत, हा सुद्धा विषय गेला. त्याच्यापेक्षा पुढचा निघालेला आहे. म्हणून खरी प्रगती कशात? ही सुखशांतीवाली खरी प्रगती. काय कल्याण साधायचं ते आहे. म्हणून ते त्यात आहे की समाधान खरी प्रगती. जर समाधानात आपल्या वाढ होत असेल तर खरी प्रगती. आणि बाकीचे जे आपण गोळा केलेले ते ढीग, दारुण दारुण ढीग होत अक्षरशः. आपण जर काही गोळा केला असेल तर ते ढीग दारुण. हे सगळे आभास ठरतात. ते कसे ठरतात हे आपण आपल्या चिंतनाने ठरवावं. मी आपला त्याला काही वेळ मेकअप करत नाही, त्याला आभासात वावरावं लागत नाही, कारण तो ते केव्हाही तसाच दिसतो. आभास नाही. आभास निर्माण केलेला असला म्हणजे मग ते तसंच राहावं लागतं तेवढा वेळ तरी. कारण असंच राहणं काय कायम शक्य नसतं. आणि त्याच वेळेत कोणी ते पाहावं लागतं. त्याचा भ्रमनिरास होतो साध्या भाषेमध्ये. तेव्हा जो जसा आहे तसाच जर असेल तर तो शेवटपर्यंत तसाच राहील, तसाच दिसेल. न्यायी, प्रेमी, संयमी पुढे जे म्हटलंय शांत आहे तो शेवटपर्यंत तसाच राहील नव्हे. त्याला पाहावंसं वाटतं. पाहावंसं कोणाला वाटतं? हे आभासाचं आहे. ते कळतं की हे आभास आहे. हे की उद्या पाहायला आलं तर असं असणार नाही आपल्याला माहिती आहे. हे कशाला अरविंदांनी देह ठेवला आपल्याला माहिती आहे ना. देह ठेवल्यानंतर काय झालं? 1 दिवस झाला तरी देहावरचं तेज उतरायला तयार नाही.
2 दिवस झाले वाट पाहिली, तयार नाही. 4 दिवस गेल्यानंतर लोकांची ही इम्प्रेशन आला की हे काय आहे, हा चमत्कार आहे का काय आहे. देह तसाच्या तसा तेजस्वी होता. शेवटी 4थ्या दिवशी यांना जाऊन प्रार्थना करावी लागली, माताजींना, परमेश्वर तुझं डिवाईन की हे शरीर तुम्हाला परत धारण करायचंय की काय, असं वाटतं बघितल्याबरोबर. असं सगळ्या जगातून गर्दी होती पाहणारी, ती काही संपत नव्हती. पण देह तसाच्या तसा तेजस्वी होता, कारण ते जसे होते तसेच होते, गेल्यानंतर सुद्धा होते. याच्यापेक्षा आणखीन काय सांगावं की जर खरे आहात तसे राहा, प्रश्न नाही. प्रगती आहे, पण स्पर्धा स्वतःच करून, आणि त्यात सुद्धा समाधान ही खरी प्रगती. शेवटी ईश्वराला प्रार्थना करावी लागली आणि त्याचं उत्तर मिळालं की नाही, उद्या येतेची कमी होईल आणि मी निघून जाईल. मग आपण काय करायचं ते करा. इतक्या पातळीपर्यंत जाता येतं म्हणून हे महापुरुष समोर आपले आहेत. तेव्हा आपल्याला अजूनही हे जे बाजाराचं, स्पर्धेचं, पैशाचं, व्यसनाचं, इथे ज्यात उल्लेख केले सौख्य, शांत, त्यात जर शांतीची आशा वाटत असेल तर विचार शोधन करावं, संत चरित्र पाहावं, तेव्हा कळेल. आणि सावध होता येत नसेल, मी हे प्रिस्क्राईब करत नाही, पण सावध करण्यासाठी मी म्हणत नाही, पण बुद्धाने म्हटलं म्हणून सांगतो. बुद्धाकडे आत्मज्ञानासाठी मनुष्य आहे. आत्मज्ञान हे शांती आणि ज्याच्याकडे खरा आनंद आहे. आत्मज्ञानाचं ते लक्षणच आहे, त्याच्याकडे खरा आनंद आहे, जो अखंड आहे, ज्याला महाराज अखंड समाधान, अखंड आनंद, निरुपाधिक आनंद असं जे शब्द वापरतात, किंवा जी नामाची प्राप्ती आहे शेवटी ते ईश्वर स्वरूप जे आहे ते त्याला हवं आहे. त्यांनी त्याला एकच अट घातली, ती हरकत नाही, देईल. फक्त आजपासून 3 महिने रोज स्मशानात जाऊन अभ्यास करून यायचा. त्याची अट, तुझी जी बहिर्मुख वृत्ती आहे आणि देहाच्या आसक्ती आहे, तिचा शेवट कशात होतो हे वेगवेगळे महापुरुष तिथे येतील. त्यावेळेला तू पहा. पुरुष म्हणजे जगातले, ज्यांनी ज्यांनी हे सगळे अभ्यास केले, ज्यांनी ज्यांनी सत्तेची लालसा धरली, ज्यांनी ज्यांनी प्रपंचाचे महाप्रपंच केले, ते जे सगळे येतील ते एक 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 येत असतील. त्यावेळेला तू पहा की त्याचा शेवट कशात आहे. आणि मग तुला अंतर्मुक्ता प्राप्त होईल. हात एकदा वळलास की मग लक्षात येईल अंतरंगातच आहे सगळं, बाहेर काय नाही. हे सगळे पळाले ते शेवटी तिथंपर्यंतच पोचले शेवटी, आणि काय व्हायचं तेच झालं शेवटी. तर असं असेल तर त्यापेक्षा असताना जर शांत सुखी समाधानी राहिले असते तर पाहून सुद्धा उरलेले लोक समाधानी राहिले असते. घरात तिथं आहे, बाहेर आहे, कुठे, पण त्यासाठी अंतरंग दिसावं लागतं. त्यासाठी बहिर्मुक्ता कमी व्हावी लागते. ती व्हावी म्हणून हा बुद्धाने दिलेला उपाय. मग अंतरंग दिसेल, मग गाण दिसेल, मग थर दिसतील. त्याच्यामध्ये खूप गोळा केलेल्या गोष्टी जे टाकण्यासारख्या असतील अशा दिसतील. पण घरावराला काढत नाही आपण, किती गोष्टी निघतात. या घरात होत्या हे सुद्धा लक्षात नसतं. आरावर काढणाऱ्यांना विचार, आपल्या घरात अरे हे कधीच होतं, 5-7 वर्ष झाली की माझ्या लक्षातच नाही, म्हणजे घरात आपल्या आहे हे पण आपल्या लक्षात नाही, असं सुद्धा घरामध्ये हात आहे. ते हे सुद्धा घर आवरायला काढलं पाहिजे काहीतरी. त्याच्यासाठीच असते असं, किंवा असं सत्संग कुठे असेल तर तो त्याच्यासाठी असतो. त्यावेळेला तर दिसेल, त्याची किंमत पण कळेल, कचरा काय आहे ते कळेल, ठेवायचं काय ते कळेल, कचरा फेकून दिला जाईल. त्यासाठी लागणारं धैर्य आपल्याला मिळेल. आपण साधन केलंय, आपण नाम घेतो, सत्संगाचा जोर आहे, मग शुद्ध आणि स्वच्छ शांत होईल. मग काय आहे ते खरं ते कळेल. देव प्रत्येकाच्या हृदयी, देव प्रत्येकाच्या हृदयी, प्रेमी सत्य संयमी न्यायी, प्रेमी सत्य संयमी न्यायी, नामे जागृत करता येई, नामे जागृत करता येई, कृती वृत्ती देवमय होई, कृती वृत्ती देवमय होई, राममय तेजी
राम हा पांडुरंग आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, हृदयात आहे. लहान नाही, मोठा नाही, जात नाही, पात नाही, धर्म नाही, देश नाही, कुठले मानवी भेद किंवा भाव त्याच्यामध्ये नाहीत, भेदभाव नाहीत. फक्त तो जागा राहावा. मग देवानं दिलेला देह हा देवासारखाच जपला जाईल. बाजारात देण्याची गरज नाही, देवासारखा जपला. इतरांसाठी जिजू, कारण ते देवरूप आहेत, त्यांच्या सेवेसाठी तो आहे. म्हणजे शरीर श्रमाची प्रतिष्ठा, श्रमिकांची प्रतिष्ठा म्हणत कागदावर राहिली गोष्ट खरी आहे, पण करायची राहिली एवढं नक्की ती व्हावी. श्रमिकाची सर्वात थोर प्रतिष्ठा श्रम करणारे, शरीर श्रम करणाऱ्याला सर्वात जास्त मूल्य हवं खरं म्हणजे. किमान निदान जे बाहेर बौद्धिक कष्टानं आहे तेवढं तरी मूल्य त्याला हवंय. ते जर झालं तर मग हे बौद्धिक कष्टाच्या मागे करून ते जे काही पळापळ चालली आहे ती सगळी गर्दी कमी होईल आणि सगळीकडे बॅलन्स येते. तो जो वर्कफोर्स आहे तो सगळीकडे समान जाईल. आज सगळा जो वर्कफोर्स आहे, काम करणार कामगारांचा जो सगळा, कामगारच समजतो, काय अधिकारी असतील तर शेवटी कामगारांचा जो सगळा आहे तो बुद्धिवादाच्या कामाकडे का चालला आहे, तर तिथं जास्त आहे मूल्य त्याचं. आणि इकडं खणायला बसलं तर इकडं मूल्य कमी आहे, 200 रुपये हजेरी. त्यामुळं ते कठीण वाटते. ती तेवढी करा, इकडे ॲडमिशन मिळणार नाही अशी वेळ येईल, खणायच्या ज्याच्या शेतीच्या ह्याच्यात त्या कुठे मिळणार नाही अशी परिस्थिती येईल. कारण मूल्य आहे ते. आणि खरं सांगायचं तर ते सारखं आहे. आणि काळ असा आहे की सारखा आहे म्हणणारे कुठे तिकडे त्या सत्तेच्या ह्याच्यात नसतात. आजकालच्या अनेक कविता आहेत, एक 4 ओळीची त्याच्यात ही होती, काही शेर होते, काही कविता होते त्याच्यात आहे. तर ते नाव मोठं मार्मिक दिलेलं होतं, असं म्हणजे वडील माझे, तर त्याने त्याला नाव दिलं होतं वैष्णव जनतो, असं नाव दिलेलं होतं. जिसके पावन फटी बिवाई सो क्या जाने पीर पराई. तुटकी चप्पल त्याच्या पायात नाही आहे, तो दुसऱ्याची वेदना काय ओळखीत. चालणाऱ्याच्या वेदना ओळखायला अनवाणीचा आला तेव्हा चालण्याची वेदना कळते. चालून बघा, गाडी चालून बघितली, अनवाणी चालून बघितली, तेव्हा कळलं की अनवाणी चालल्यावर पांडुरंग कसा भेटतो आणि ज्या पायात चप्पल असण्याला काय किंमत असते हे 150 मैल अनवाणी चालल्यावर कळलं. तोपर्यंत नाही कळलं. म्हटलं असंच कळलं पाहिजे आणि असं चांगलं खडखडीत होणार कळलं पाहिजे. चटकाही बसला पाहिजे आणि टोचलंही पाहिजे, तेव्हा त्या चपलीची पण किंमत कळली. म्हणून आज चपलीला अगदी देवाचं स्थान आहे, ह्या अर्थाने की स्थान आहे तिला, तिची किंमत आहे. मग श्रमाची प्रतिष्ठा आहे. इसकी पावन फटी विवाही सो क्या जाने पीर पराई. पण पुढे असं म्हणाले, आज वैष्णव जनतो, त्यातलं आहे ना ते, त्यातलं म्हणून जो वैष्णव जनतो म्हटलं, जो यात्रा करत हवाई सो जानो पदचर का भाई. असं म्हणले झाले आले त्या काळात त्यांनी लिहिलं बा. 25-30 वर्ष 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो यात्रा करता हवाई सो जानो पदचर का भाई. आपल्याला वरून गेलेले हेलिकॉप्टर म्हणून बघत बसतो. तेवढीच कधी जायला मिळालं तर आपला विचार करत बसायचं बस, यापेक्षा काही नाही. त्यामुळं ते पदचर का भाई ऑफिशियल. विनवाने विचारलं होतं, पायीच का जाता यात्रेमध्ये, एवढी अंतर आहेत. एक वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम होता त्यावेळेला. इतकी अंतर आहेत, तुम्हाला विमानसेवा वापरणं शक्य आहे. त्यांचं तर एवढं होतं की त्याने नाही म्हटलं म्हणून नाही संधी यायची परिस्थिती होती. तुम्ही फोन करायचा अवकाश आहे, एक टेलिफोन केला तरी विमान तुमच्यासाठी. ते म्हणाले ते बरोबर आहे, पण प्रत्येक वस्तूचं स्थान आहे. विमानाचं स्थान ओळखतो म्हणाले, ओळखत नाही असं नाही, प्रत्येक वस्तूचं स्थान आहे. विमानाचंही आहे आणि पायाचंही आहे. पण माझ्या दृष्टीनं पायाची प्रतिष्ठा मोठी आहे. ते पाहिजे, आपल्या भिंद पाहिजे, कुठेतरी आत गेलं पाहिजे मेंदूमध्ये. पायाची प्रतिष्ठा आहे. तर त्यांना विचारलं, काय पायाची प्रतिष्ठा विमानाच्या पुढे. विमान म्हणजे काय, तुम्ही बघितलं आता काय चाललंय. ते म्हणाले, विमानाची प्रतिष्ठा विमानाला, पण पायाची प्रतिष्ठा मोठी. चष्म्याचं महत्व कितीही असलं तर तो डोळ्यापेक्षा जास्त मोठा होत ते सांगायला पाहिजे. पण महत्व कितीही असलं तर
तरी तो डोळ्यापेक्षा मोठा नाही माझ्या लक्षात असतो. आणि तुम्हाला कल्पना नाही म्हणले की पायी यात्रेमध्ये जीवनाचं जे आकलन होतं, माणसांचं आकलन होतं, दर्शन होतं, विचारांचं शोधन होतं, आपल्या पाहिलं तरी लक्षात येतं. आणि त्यांच्याशी जो संवाद होतो सगळ्या सृष्टीशी, त्यामध्ये माणसं पण आली, तर हे सगळं आलं, तर ते त्यात कसं होईल? इथून तुम्ही मला आकाशात नेणार, तिथून मी खाली उतरवणार, वाटेतल्या सगळ्या सृष्टीचं, त्या माणसांचं, त्यांच्या दुःखाचं, त्या सगळ्याच काय ते मला कळायला, मला पायाची प्रतिष्ठा पाया. विचारलं होतं त्यांना, हे काम तुम्ही कशाच्या जोरावर कराल? एवढं मोठं काम तुम्ही हातात घेतलंय आणि असं तुम्ही पायी हिंडणार म्हणता, हे कशाच्या जोरावर कराल? पायी यात्रेचा अनुभव आपण घेतलाय, दुनियेमध्ये घेतलाय, थोडासा सावकाश स्वरूपाने घेतलाय, काही जलद स्वरूपात सुद्धा घेतलाय. बसले काय होतं त्यावेळी ते म्हणाले, मी हे सगळं राम नामाच्या जोरावर करणार. काय निष्ठा असेल, 1000 मैल आपल्याला चंद्रशिवाला घ्यायला आलो तर 1000 मैल जायचंय सगळ्या भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पायी. आजच्या काळामध्ये या शतकात कशाच्या जोरावर करणार? राम नामाच्या जोरावर करणार. कारण म्हणाले, माझ्यात नामाशिवाय दुसरी कुठली शक्ती आहे असं मला वाटतच नाही. त्यांचं आहे सगळं, घ्यावं शिकू. तेव्हा इतकं तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आपण तिकडेपर्यंत जावं, शोधावं. आज जर गेलं, जाता यावं म्हणून काहीतरी प्रेरणा हवी, काहीतरी बुद्धी व्हावी, म्हणून त्याचं गुणगान करायचं, म्हणून त्याचं संकीर्तन करायचं, म्हणून त्याचं ऐकायचं, म्हणजे बुद्धी होईल. कारण हा जोर बाहेर बाजारात एवढा आहे ना, म्हणून आपल्याला शबरीची अवस्था कशी होती माहिती आहे? सगळं हृदयंगम आहे. ऋषींनी सांगितलं ती सेवा ती करते, राम आहे आणि तो येणार आहे, एवढी 2च आश्वासनं तिच्याकडे, बाकी तिला काही माहिती नाही. त्याच्यासाठी आपलं जीवन आहे आणि तो प्रत्यक्ष येणार आहे. तिला काहीही प्रत्यक्ष तिने पाहिला नाही. तो हृदयात आहे, हृदयावरती आहे. काम काय करते तर सेवा करते, सारखं त्याचं चिंतन करते, ध्यान करते, नाम घेते. आणि सगळ्याचं फलित पण एक दिवशी तो आला. तेव्हा तिला काय राहवलं नसेल याची कल्पना आपण करा की हा तो राम आहे. बापरे, इतकी वर्ष सेवा तपश्चर्या सगळं चाललेलं आहे. ती आल्याबरोबर तो आला, राम आलेला आहे, कळलं की या प्रांतात तो आलेला आहे, तो आपल्या आश्रमात येणार. राम ऋषींचा आश्रम ओलांडून कधी जात नसत. काय त्यांची सुद्धा तयारी असेल. मला आश्चर्य वाटतं की कायम प्रत्यंच्या चढवलेल्या असत धनुष्यावर, जी रामाची पद्धत होती, त्यांचा लावलेली असे सतत कुठल्याही क्षणी. कारण राक्षसांचं स्वरूप असं होतं, मायावी होते, कुठूनही कधी. म्हणजे प्रपंचात सुद्धा किती सावधान राहायला पाहिजे हे रामाचे नुसते प्रत्यंच्या लावण्यावर नव्हतं पाव, ते वनवासात एवढे सावधान आहेत. वनवासात की सतत प्रत्यंच्या लावलेले, कुठल्याही क्षणी बाण फोडायची वेळ कुठल्या निमिषाला येऊ शकते. आणि त्याची शिस्त अशी होती की कुठेही ऋषींचा आश्रम जवळ आला की प्रत्यंच करायचे, तिथे काय करायचं नाही. हत्या तिथे त्यांचं सामर्थ्य आहे, राज्य आहे. त्यांनी उचला म्हटलं तर धनुष्य उचलायची तयारी आहे, पण ते आले की आदर येतो, त्यामुळे उतरवून ठेवायचं. मला लहानपणी मास्तरनी सांगितलेलं आठवतं. रस्त्याने त्यावेळेला चालतच जायची पद्धत होती. सायकल नुकती आली होती, शिकायला लागलो सायकल. ती शिकत असताना जरा बरी यायला लागल्यावर गावातून, खेड्यातली कोकणातली गोष्ट आहे, तर मग सोऱ्यात तिथे मी गावातनं फिरत होतो, सायकलवरनं इकडे तिकडे जायचं. त्यांनी सांगून ठेवलं होतं की तुझे गुरुजी कधीही समोरून येताना दिसले तर तू सायकलवर खाली उतरलेलं असलं पाहिजे, तर सायकलवर बसायचं. हातात सायकल घेऊन त्यांच्या समोरून चालत जायचं, मग सायकलवर परत टाकणार. यांचं काय म्हणणं नाही, सायकल शिक. पण त्यांचे ते दिसले कुठे की सायकलवरून खाली उतरायचं. काय धडेच असतील. मी म्हणतो की हे सगळे जे भाव जे असतात ना, ते रुजतात, आत जातील कुठेतरी, ती प्रत्यंच्या त्याची. तेव्हा ते कळलं. राम आला आणि प्रत्यक्ष आला.
राम तुम्ही आलात खरे म्हणून रडत पायावर कोसळले. बाजूला लक्ष्मण उभा आहे, त्याची पंचायत असते नेहमी. तो खून करतो जरा बाजूला. सगळंच चांगलं आहे यातलं, लक्ष्मणाचं वाईट नाही, शबरीचं तर नाहीच नाही, रामाचं त्याच्यापेक्षा नाही. तो तुला खून करतो बाजूला जरा एकदम पायावर नको, रामाचा स्पर्श करू नको. ती ऐकत नाही, तिला ऐकू येत नाही आणि राम बोलत नाही. हा रामायणातला आदर्श आहे. ती ऐकत नाही, तिला काय ऐकूच येत नाही, तिला फक्त राम ऐकत नाही आणि राम बोलत नाही. तर तिथे पहिला आवेग गेल्यानंतर ते दगडाच्या आसनावर बसवले त्याला. बस हरी बसा, पाय धुते. लक्ष्मण पुन्हा चिंतेत, पाय धुणार बापरे, म्हातारी बाई एवढं सगळे काय कोणा ठोक कसलं ध्यान म्हणले हे. मी तिला सांगितलं हे बघ तू वाजलो, तू पडलीस पायावरती पडलीस, आता झालं दर्शन झालं. आता पाणी बिणी राम कोणाकडून पाणी बिणी घालून घेत नाही. आजपर्यंत मी इथपर्यंत आलेलो आहे, इतके आश्रम झाले झालं, हे पायावर पाणी बिणी घातलेलं त्याला चालत नाही. शबरी ऐकत नाही, राम करत नाही, पाणी त्याने पायावर पाणी घातलं सुद्धा. लक्ष्मण ती काय जाणत नाही, राम जाणते. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये बोरांचा वगैरे उल्लेख नाही, कुणीतरी केला आणखीन वाढत. पण तिनं मात्र तिथे ती ज्या ठिकाणी राहत होती तिथली कंदमुळं फळं आणि जास्तीत जास्त गोड जे माहिती होतं अशी गोड फळं फक्त शेवटी काहीतरी द्यायचं म्हणून दिलं. आता केवटाकडे केवढा संघर्ष त्या पायावर पाणी घालण्यावरून रामाने केलेला आहे. गोरख राजाकडे किती आडेवडे घेतलेले आहेत, खायला आणि प्यायला नाही म्हणून सांगितलं शेवटी. पण इथं ते शक्यच नाही. ते प्रेमच आतून एवढं आहे, प्रतीक्षा एवढी आहे, तपश्चर्या एवढी आहे की राम काही म्हणत नाही, द्या फळ द्या. राम कोणाला द्या म्हणला असेल, हातावर फळ घात पुढे गेला असेल. आणि सांगायचं म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये पुढे म्हटले असं द्या आणि फळ गोड आहेत. राम म्हणला, लक्ष्मणाला म्हणतो फळ गोड आहे बरं फार. लक्ष्मणाला आणखी आहे खरं नाही गेलं रे बाबा, कामात एवढा राम आहे पण काय एवढी दृष्टी नाही ही म्हणायची. त्याला आणखीन अस्वस्थता यायची आली. पण राम तोंड देखलं नाही बघले, खरंच फळ गोड आहेत. कशावरून? पुढं राज्याभिषेक झाला आणि मंत्र्यांनी मेजवानीनं बोलावलं, वेगवेगळ्या बोलवायचे, राजे बोलवायचे, मंत्री बोलवायचे. ते सुरू झालं. त्यावेळेला लक्ष्मण बरोबर असायचं. तेव्हा एकदा जेवताना असं सगळा मेजवानीचा स्वयंपाक असताना लक्ष्मणाला बाजूला कानात घेऊन तो म्हणाला, ह्याच्यापेक्षा शबरीची जी फळं होती ना ती गोड होती बरं. किती वर्ष नाही म्हणाला, केवढे संघर्षण महायुद्धामध्ये झाली, सगळं झालं, पण त्याला त्या गुणांचा विसर पडत नाही. कारण ती भक्तीची आहेत, अत्यंतिक तपश्चर्याची आहेत, प्रतीक्षेची आहेत. तेव्हा राम जागा ठेवणं म्हणजे रामावरचं असं अत्यंतिक प्रेम आहे. आणि करण्यासारखं खरं तेवढंच आहे आपल्याकडे, बाकी काही नाही. अशा गुणकथा ऐकत चिंतन करीत आपण जो प्रत्येकाच्या आपल्या हृदयामध्ये जो देव आहे त्याचं तरी दर्शन घ्यावं. बाहेर कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला तो नक्की भेटेल. आणि म्हणून ते शेवटी म्हटलं होतं, मिळवा रे माझ्या रामराया. ते जे आहे ना तेवढ्यासाठी म्हणले, माझ्या रामराया काय काय खाजगी वस्तू आहे माझी, अंतरात्मा ठीक आहे ही तर काय. पण हे सुद्धा ह्याच्यामागे थोडासा इतिहास सांगतो 2 मिनटं की ह्या जे रामाची इथे प्रतिमा आहे लावलेली, तिथं राम तिथे आपण जाऊनही आलेले आहात, बरेच मंडळी पाहिलेली आहे. हा जो राम आहे त्याच्याबद्दल तिथे असं चालली होती चर्चा. ती मंडळी इथे आली होती आणि त्यांनी अशी एक सहज मुद्दा ठेवला की असं करावं का, असं आमच्या मनात येते, काय करू की आम्ही रोज रामाला सगळे पोशाख करावे असा आमचा विचार आहे. आणि रोज पोशाख आणि सगळी सगळं वैभव रामाचं असावं असं वाटतं. रामाचं वैभव असं वाटतं हे चांगलं आहे, पण मला जो राम जवळचा आहे तो असा वनवासी आहे, तो गरीब आहे, अंतःकरणात नाही, कधी परिस्थितीनं कर्तव्यामुळं तो गरीब आहे. कर्तव्यामुळे गरीब हा माझा तरी राम आहे. तुम्ही घाला वस्त्र आनंदाने, तुम्हाला ते काय शेवटी आपण लहान मुलात सांगितलं तसं आहे, त्याला त्यानं काही फरक पडत नाही. पण तो राम जवळचा वाटतो म्हणून
हा राम मिळवणं शक्य आहे. तो राज्यावरच्या रामाला कदाचित बाहेर किती लोकांना आणखीन सांगावं लागेल मला भेटायचं म्हणून. फिरतोय रानावनातनं, पण आपल्या या रानावनात तसा फिरतोय इकडे, तसा भेटेल म्हणून मला तो राम माझा जवळचा वाटतो. म्हणून पुढे मिळावा रे रामराया असं जे शेवटी म्हटलं आहे तेवढ्यासाठी आहे. देव प्रत्येकाच्या हृदयी